नमस्कार. आज आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ कसा वापरायचा आहे ते बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आहे तसंच अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि WH क्वेश्चन्स हे आपण बघणार आहोत. सिंपल फ्युचर टेन्स काय आहे? तर सिंपल फ्युचर टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट ॲक्शन्स दॅट विल हॅपन इन द फ्युचर. म्हणजे साध्या भविष्यकाळामध्ये जेव्हा आपण भविष्यात घडणाऱ्या कृतींबद्दल बोलतोय तेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरतोय. फॉर एक्झाम्पल, आय विल गो टुमॉरो. मी उद्या जाईन. आता त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स काय आहेत ते बघूया, जे की एकतर विल आहे आणि दुसरं शाल आहे. तर साध्या भविष्यकाळात आपण विल किंवा शाल हे हेल्पिंग वर्ब्स वापरतो. याचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे? तर सब्जेक्ट प्लस विल ऑर शॅल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. एक्झाम्पल, शी विल लर्न इंग्लिश. आता भारतीयांसाठी आपल्याला एक नियम जो की पाठ्यपुस्तकात किंवा पुस्तकांमध्ये दिलेला आहे की वी यूज आय अँड वी फॉर शॅल अँड यू, ही, शी, इट, दे वी यूज फॉर विल. फॉर एक्झाम्पल, आय शॅल गो, वी शॅल स्टार्ट. हा नियम कशामध्ये दिला आहे? पुस्तकांमध्ये दिला आहे. तर आपण बघूया हा नियम पुढे काय होतं आहे या नियमाचं. तर मॉडर्न इंग्लिशमध्ये आपण आय आणि वी साठी विलच वापरतो. सो इन मॉडर्न इंग्लिश वी मोस्टली यूज विल फॉर ऑल सब्जेक्ट्स. फॉर एक्झाम्पल, आय विल कॉल यू, वी विल हेल्प यू, शी विल जॉईन टुमॉरो. फॉर लर्नर्स यूज विल एव्हरीवेअर सेफ अँड करेक्ट. म्हणजे आपण जर शिकत असू तर विल आपण सगळ्या ठिकाणी वापरायचं मॉडर्न इंग्लिशप्रमाणे. तर ते सेफ आहे इवन फॉर एक्झाम. म्हणजे एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी विल वापरू शकतो आपण. आता आपण अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस काय किंवा सकारात्मक वाक्य काय ते बघूया. तो सब्जेक्ट प्लस विल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. बेस फॉर्म म्हणजे V1, वर्ब ते फर्स्ट पोझिशनला. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये क्विज तर देणार आहे, पण त्याबरोबर वर्ब लिस्ट पण देणार आहे. ती पण तुम्ही वर्ब लिस्ट बघा, त्याचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. आय विल वर्क हार्ड म्हणजे मी मेहनत करीन. ही विल अटेंड द मीटिंग म्हणजे तो मीटिंगला हजर राहील. दे विल विन द मॅच ते सामना जिंकतील. आता नेगेटिव्ह म्हणजे नकारात्मक वाक्य काय? तर सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब किंवा सब्जेक्ट प्लस वोंट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. आता आपण विल नॉटच्या ऐवजी वोंट पण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय विल नॉट गो टुडे, आय वोंट गो टुडे. मी आज जाणार नाही. शी वोंट कम लेट ऑर शी विल नॉट कम लेट म्हणजे ती उशिरा येणार नाही. वी विल नॉट फॉरगेट यू, आम्ही तुला विसरणार नाही. आता इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये येस किंवा नो क्वेश्चन असतील. विल प्लस सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. फॉर एक्झाम्पल, विल यू कम टुमॉरो म्हणजे तू उद्या येशील का? विल ही हेल्प यू, तो तुला मदत करेल का? विल दे फिनिश द वर्क, ते काम पूर्ण करतील का? फॉर इंटरोगेटिव्ह विथ शॅल ची एक्झाम्पल बघूया आपण. शॅल इज मोस्टली यूज विथ आय और वी इन क्वेश्चन्स. फॉर एक्झाम्पल, ऑफर्स और सजेशन्स म्हणजे काय की शॅल आपण शक्यतो आय आणि वीच्या प्रश्नामध्ये वापरतोय. फॉर एक्झाम्पल, शॅल आय ओपन द विंडो, मी खिडकी उघडू का? शॅल वी स्टार्ट द क्लास, आपण वर्ग सुरू करूया का? इन डेली इंग्लिश you can also say will I open the window, but that is less common but acceptable. म्हणजे काय की दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही will पण वापरू शकता, पण जास्त योग्य आहे shall I open the window. आता WH क्वेश्चन्समध्ये काय असतं? तर WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. तर म्हणजे WH शब्द, विल, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर बेस फॉर्म ऑफ द वर्ब. बेस फॉर्म म्हणजे V1. एक्झाम्पल बघूया. WH क्वेश्चन एक्झाम्पल.
व्हॉट विल यू डू टुमॉरो? तू उद्या काय करशील? वेन विल शी अराईव्ह? ती केव्हा येईल? वेअर विल दे स्टे? ते कुठे राहतील? वाय विल ही लीव अर्ली? तो लवकर का जाणार आहे? हाऊ मेनी स्टुडंट्स विल जॉईन द कोर्स? किती विद्यार्थी कोर्सला प्रवेश घेतील? या सिंपल फ्युचर टेन्सचे आपण उपयोग बघूया महत्त्वाचे. तर फ्युचर प्लॅन्सबद्दल म्हणजे भविष्यातील योजना सांगायच्या असतील. आय विल स्टार्ट अ न्यू जॉब नेक्स्ट मंथ. म्हणजे मी पुढच्या महिन्यात नवीन नोकरी सुरू करीन. प्रॉमिसेस म्हणजे वचने, एखाद्याला वचन देतोय. आय विल हेल्प यू म्हणजे मी तुला नक्की मदत करेन. असं जेव्हा सांगतोय तेव्हा आपण विल वापरतो. इन्स्टंट डिसिजन्स म्हणजे काय? त्वरित निर्णय घेतोय, तात्काळ निर्णय घेतोय. फॉर एक्झाम्पल, फोन इज रिंगिंग, आय विल आन्सर इट म्हणजे फोन वाजतोय, मी उचलतो. प्रिडिक्शन म्हणजे आपण काय अंदाज किंवा मत व्यक्त करतोय. इंडिया विल विन द मॅच म्हणजे भारत सामना जिंकेल. याच्यातल्या कॉमन मिस्टेक्स, सामान्य चुका आपण बघूया. आय विल गोईंग टुमॉरो बरोबर नाही, तर आय विल गो टुमॉरो. शी विल कम्स नाही म्हणत, शी विल कम. रूल काय आहे? तर विल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे बेस फॉर्म म्हणजे मूळ रूप, वर्बचं मूळ रूप काय आहे ते वापरणार आहे. तर नियम काय? विल प्लस वर्बचा पहिला फॉर्म. आता क्विक समरी बघूया आपण. विल इज मोस्ट कॉमनली यूज्ड म्हणजे जेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरतोय तर विल हा आपण सर्वात सामान्यपणे वापरला जातो. शाल इज मेनली फॉर आय ऑर वी ऑफर्स अँड सजेशन. शाल मुख्यतः काय कशासाठी? आय किंवा वी साठी. ऑफर आणि सूचना सांगण्यासाठी. वर्ब इज ऑलवेज इन बेस फॉर्म म्हणजे काय? वर्ब जे आहे ते पहिल्या फॉर्ममध्ये वापरतोय. मी जसं सांगितले वर्बची लिस्ट नक्की चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये. यूज्ड फॉर प्लॅन्स, प्रॉमिसेस, प्रेडिक्शन्स, डिसिजन्स म्हणजे काय? योजना, वचने, अंदाज किंवा निर्णयांसाठी आपण हे विल वापरणार आहे. तर आता प्रॅक्टिस करा. हे जी वाक्य आहेत 4 जे गट केलेले आहेत आपण, तर त्याच्यामध्ये वाक्य तयार करायचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला जमतायत का? मी थोडा वेळ थांबणार आहे आणि मग उत्तरं देणार आहे. ओके. सो आय विल स्टार्ट इंग्लिश कोर्स. शी विल नॉट अटेंड क्लास. विल यू हेल्प मी? वेअर विल दे गो? तुमची उत्तरं बरोबर असतील तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला आहे असं समजावं. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल आणि समजला असेल तर ती क्विज जी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती नक्की सोडवा आणि त्याचबरोबर ह्याची उजळणी करत राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बाय.